हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आज आहे वेळ वीकली होरोस्कोपची, जी असणार आहे 28 जुलै 2025 पासून ते 2 ऑगस्ट 2025 पर्यंत। सो तुमच्या कुंडली राशीनुसार तुमचे काय राशी भविष्य आहे ते आज आपण पाहूया। त्याआधी पटापट टाईप करा 1176 आणि तुमच्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा। तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायची असेल, कुठलीही रेमेडी हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला टॅरो ट्रेडिंगचा कोर्स करायचा असेल, पेंडुलम डाउजिंगचा कोर्स करायचा असेल, कोणताही कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या राशीपासून, जी आहे मेष राशी। मेष राशीवाल्यांसाठी आपण काढणार आहोत दोन कार्ड्स काय सांगतात। एक, या आठवड्यामध्ये थोडंसं उदासीन मन असण्याची फार शक्यता आहे। ऑपॉर्च्युनिटीज आजूबाजूला असतील पण तुम्हाला कळणार नाहीत। आणि दुसरं आहे की काही गेट टुगेदर किंवा रियुनियन किंवा काही प्लॅन्स ठरले असतील तर ते प्लॅन पोस्टपोन होण्याची किंवा कॅन्सल होण्याची शक्यता आहे। कदाचित त्यामुळे जास्त उदासीनता आली असेल तर ठीक आहे। या आठवड्यामध्ये थोडी कार्ड्स नाराजीचे आहेत, पण प्रयत्न सोडू नका। आजूबाजूला असलेल्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्हाला योग्य फायदा घेता आला पाहिजे याची मनाची तयारी ठेवा। पुढची आपली रास आहे वृषभ राशीसाठी काय आहे रीडिंग या आठवड्यासाठी ते आपण पाहूया। ओके, या आठवड्यामध्ये तुम्हाला नाईट ऑफ पेंटॅकल्स आले, म्हणजे पैसे भरपूर येतील आणि ते पैसे कसे सांभाळायचे याच्याकडे तुमचा कल असेल। जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि त्यामुळेच असेल कदाचित, पण थोडं कामचुकारपणा या आठवड्यामध्ये होण्याची फार जास्त शक्यता आहे। एन्जॉय दिस डेज। नेक्स्ट आहे आपली राशी मिथुन, म्हणजे जेमिनी। तिसरी रास आहे आपली। तिसऱ्या राशीसाठी काय आहे आलेलं आहे आपलं वीकली होरोस्कोप बघूया। पैसेच पैसे आहेत असं आपण म्हणू शकतो की या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत खूप वेळ घालवायला मिळेल। कदाचित फॅमिलीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे पैसे। आणि दुसरं आहे की ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात, थोडंसं स्वतःला पुश केलं तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश मिळू शकतं। ठीक आहे, स्वतःला पुश करण्याची गरज आहे असे कार्ड सांगतात। चौथी आपली रास आहे कर्क राशीसाठी काय आलेले आहे राशी भविष्य। ओके, या आठवड्यामध्ये तुम्ही खूप गोल ओरिएंटेड असणार आहात, याबद्दल शंकाच नाही। पण त्याचबरोबर तुम्हाला तुमचा थोडासा कल आपल्याकडे असलेले पैसे आपण स्वतःसाठी नाही वापरायचे तर कोणासाठी असाही थोडासा असेल। सो इट्स गुड। नेक्स्ट राशी आहे आपली पाचवी रास आहे सिंह राशीच्या लोकांसाठी काय आलेलं आहे। हा आठवडा फार महत्वाचा आहे असं दिसतंय, कारण जुने वाद जे काही होते ते संपुष्टात येणार आहेत। ऍट द सेम टाइम तुम्हाला फार प्रवृत्त केलं जाईल। ठीक आहे, छोट्या गोष्टींचा खूप मोठा क्लेश, छोट्या गोष्टींमधून मोठा क्लेश कसा निर्माण करता येईल, आलेल्या प्रत्येक गोष्टीला कसं खोडून काढता येईल याच्यासाठी तुमचे जास्त प्रयत्न असतील तर तसं करू नका आणि आठवडा फार शांतपणे जाऊ दे। जास्त तुम्ही वाद न करण्याकडे कल ठेवलात तर बाकी सर्व ठीक आहे। त्यानंतर आपली 6वी राशी आहे कन्या, म्हणजे वर्गो राशीच्या लोकांसाठी काय आहे राशी भविष्य। अरे वा, कन्या राशीच्या लोकांसाठी दाखवते एस ऑफ वॅन्ड्स, नाईट ऑफ कप्स। सो तुम्ही या आठवड्यामध्ये जे काही ठरवलं होतं करायचं त्याला उत्तम वेळ आहे। नोकरी करणार असाल, अप्लाय केलं असेल तर तिथून तुम्हाला कॉल येतील। बिझनेस करायचा असेल तर त्याची सुरुवात करू शकता। बिझनेस सुरू केला असेल तर यावेळेला तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील, क्लायंट येतील। थोडक्यात मन पूर्णपणे शांत राहील या आठवड्यामध्ये। शिवाय लग्नाचं ज्यांचं वय आहे त्यांना चांगला जोडीदार भेटण्याची किंवा समोरून प्रपोजल्स येण्याची खूप जास्त शक्यता आहे। 7वी आपली रास आहे तुळ, म्हणजे इंग्लिशमध्ये लिब्रा राशीच्या लोकांसाठी काय आहे राशी भविष्य पाहूया। या वेळेला ना तुम्हाला आर्थिक लाभ खूप दिसत आहेत। ठीक आहे, दोन गोष्टीतून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात। जॉब प्लस बिझनेस करणारे असतील त्यांच्यासाठी आठवडा छान आहे, पण ह्याचमुळे त्यांना थोडं कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून थोडं पार्टी वगैरे करण्यापासून ना दूर राहावं लागणार। का तर हे जे दोन ठिकाणून पैसे येत आहेत, 2 ऑपॉर्च्युनिटीज मधून पैसे येतात,
ह्याच्यामध्ये त्यांचं जगलिंग चाललंय. हे सांभाळण्यामध्ये, हे मॅनेज करण्यामध्ये, हे इन्व्हेस्ट करण्यामध्ये किंवा ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग करण्यामध्ये हा आठवडा तुमचा नक्कीच चांगला जाईल असं हे दाखवतो. तर हे चांगले कार्ड्स होते. नेक्स्ट आपली 8वी रास आहे वृश्चिक. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी द सन पण आलंय अंडर जजमेंटचं रिव्हर्स पण आलंय. सो हे कार्ड एक मिक्स फिलिंग्स दाखवतं. द सन दाखवतं की तुम्ही ज्या गोष्टी करताय, ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला यश येणार त्या गोष्टींमध्ये, ठीक आहे. ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमचे कर्म खूप जास्त सांभाळायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला फायदा होतोय एखाद्या गोष्टीतून तर कुठेही वाहत न जाता कर्म चांगले ठेवायचे आहेत. डोक्यात हवा जाऊन द्यायची नाहीयेत. कार्ड चांगले आलेले आहेत. कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये सक्सेस मिळेल, पैसा मिळेल, नाती संबंध सगळं छान होईल. फक्त डोक्यात हवा जाऊन देऊ नका असं हे कार्ड सांगतं. 12 राशींपैकी आपली 9वी रास आहे धनु. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात सॅजिटेरियस. सॅजिटेरियससाठी काय आहे? चांगलं आहे. या वेळेला तुम्हालाही कळते की काही गोष्टींचं तुम्हाला ॲडिक्शन आहे, ठीक आहे. ज्या गोष्टी करू नये असं वाटतं त्या गोष्टीसाठी तुम्हाला ॲडिक्शन वाटण्याची शक्यता असते. पण या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीतनं बाहेर पडाल. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला अनावश्यक आकर्षण वाटतं त्या गोष्टींकडे या आठवड्यात दुर्लक्ष करायला शिकाल. काही वेळा असंही होऊ शकतं, हे कार्ड असं सांगतं की काही मित्रमैत्रिणींना भेटायचे योग असतील तर ते तुम्ही स्वतःहून कॅन्सल कराल किंवा पोस्टपोन कराल. वडिलोपार्जित प्रॉपर्टी संबंधित जर काही गोष्टींवरती चर्चा चालू असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही निकाल लागण्यात उशीर होऊ शकतो, ठीक आहे. बाकी सगळं तर चांगलं आहे. नेक्स्ट आपली रास आहे 10वी, जी आहे मकर म्हणजे कॅप्रिकॉन. किंग ऑफ कप्स आलाय सरळ आणि क्वीन ऑफ कप्स आलाय रिव्हर्स. म्हणजे अगदीच मिक्स फिलिंग आहेत. काही गोष्टींसाठी तुम्ही म्हणजे अर्ध सांगाल, अर्ध नाही सांगणार. अर्ध मनातलं बोलाल, अर्ध नाही बोलाल, असं हे कार्ड सांगतात. दूरदृष्टीने काही निर्णय घ्याल तर त्याचबरोबर तुम्ही आता आहे त्या क्षणामध्ये जगण्याचे पण निर्णय या आठवड्यामध्ये घेऊ शकता. एका जवळच्या माणसाला सगळं सांगून मोकळं व्हावं आणि बाकी दुनियेपासून सगळं लपवावं असं एक छोटंसं मनाची घालमेल तुमची या आठवड्यामध्ये होण्याची फार जास्त शक्यता आहे. 11वी रास आहे आपली कुंभ म्हणजे इंग्लिशमध्ये ॲक्वेरियस. ॲक्वेरियस लोकांसाठी काय आहेत? ओके. या आठवड्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की खूप जास्त जबाबदाऱ्या आपण पार पाडल्यात आणि आता आपण स्वतःसाठी वेळ काढावा, अध्यात्मासाठी वेळ काढावा आणि यासाठी तुम्ही बरोबर डिप्लोमॅटिक मार्गे स्वतःला जबाबदाऱ्यांपासून मुक्त कराल. जबाबदाऱ्या पूर्ण केल्याच आहेत पण त्या कॅरी करण्यासाठी जे एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतात ना, या आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ द्याल, ठीक आहे. डिप्लोमॅटिक राहाल. तुम्हाला जे घडवून घ्यायचंय ते तुम्ही घडवालच. एक चित्र जसं दिसतंय की सिंहाच्या तोंडात नाही एक लेडी काहीतरी काढते, इतक्या लेवलला तुम्ही डिप्लोमॅटिक राहाल आणि स्वतःसाठी वेळ काढाल. गुड, एन्जॉय. त्यानंतर आपली 12वी रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी काय आलेलं आहे राशी भविष्य? सुंदर. मीन राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये आयुष्याला कलाटणे मिळणारे क्षण घडतील. चांगले क्षण आहेत आणि पेज ऑफ हँड सांगतं की तुमच्या हाती जे आलेले आहेत संधी त्याचा तुम्ही पूर्ण व्यवस्थित फायदा करून घ्याल आणि जे आहे हाती लागलेलं ते कसं वाढवता येईल, जो बिझनेस असेल किंवा कुठलीही अपॉर्च्युनिटी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आहे ते कसं वाढवायचं ह्याच्याकडे तुमचा कल असेल आणि त्याच्यात तुम्हाला 100% यश मिळेल. कारण डेथचं कार्ड आहे ते तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं कार्ड आहे. प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे कार्ड येतंच, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत त्याचं महत्त्व कळलंच असेल. सो या आठवड्यामध्ये खूप छान कार्ड्स आलेले आहेत. बाय बाय.